तुम्ही चांगले गेले ना ते दाखवा. चला दाखवा बरं ते काहीतरी खोटं सांगताय. महत्वाचा विषय काय आता निवडणुका झालेल्या आहेत, विकास कामं होतील हा एक प्रक्रिया आहे. याला आता आपण स्वच्छता हा विषय जो आहे ना, स्वच्छता हा लोकांना लगेच दिसणारा विषय लगेच आपण कारवाई करू शकतो. खूप चांगल्या प्रकारे काम आम्हाला स्वच्छता पाहिजे. म्हणजे जे कर्मचारी काम करतात, समजा 30 करताय 35 करताय, त्यांनी प्रामाणिकपणे जरी काम केलं ना तरी बऱ्यापैकी प्रॉपरली म्हणजे मार्ग निघू शकतो. 5 लोकांनी काम केलं साहेब तरी आम्ही सॅटिस्फाईड आहे. 5 लोकांनी काम करायला पाहिजे. टायमिंग काय हा महत्वाचा आहे. सकाळी अर्धा 1 तास ते दिसतात एक मिनिट प्रवीणजी 6:15 ते 2 मॅडम. आता दराडे साहेब इथं सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सत्तेवर असं बोलता आम्हाला बोलू द्या. समस्या आमच्या तुम्ही सत्तेवर आहे तुम्ही नागरिकांना बोलू द्या. हे समस्या तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. नागरिकांना बोलून तुम्हीच बोलताय. तुम्ही सगळ्यात बोला. समस्या अशी आहे समोर कॉलेज आहे म्हणजे एक बालवाडीपासून तर 3गी पर्यंत कॉलेज आहे आणि जोरासोबत भाऊ आपण बघतो 1 महिना झाला नगर महापूर्व आता कुठेतरी कामाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात पहिले आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. तुमच्या समस्या जाणून घ्यायला समस्या जाणवायला आलेल्या आहे. आमच्या दारात कोणी आलं नाही. आम्ही हा बदल घडवण्यासाठी एवढा जो प्रशासकीय काळ गेला आहे, तुमची नाराजी असणार आहे हे आम्हाला सगळ्या आमच्या प्रभागात पण हीच सिच्युएशन. बरं का मॅडम, आपल्या गावामध्ये ना एक मयत झालेली, त्यांच्या मुलीला अर्जंट काहीतरी डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आला. मी इथं आलो त्यांना सांगितलं. यांची बोलण्याची ट्युनिंग एवढी खराब होती. त्या दिवशी मी प्रवीण भाऊंना म्हटलं का कोण आहे यांचे हेड मला ते सांगा, पण त्यावेळेस त्यांनी उडवडीचे उत्तर दिले. नगरपालिकेची लाईट सुद्धा फुकट वापरली जाते. याचं कोण बिल भरतं? नगरपालिका आम्ही भरतो. शाळा भरते. तुमचं दुकान तुम्ही बाहेर